तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझ्या शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून जी काही अपडेट असते ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल आणि कुठली फेक आणि फालतू बातमी तुम्हाला देणार नाही. आणि म्हणजे अ, बरेच आपले शेतकरी बांधव आहेत किंवा बरेच आपले नागरिक आहेत महाराष्ट्रातले, खूप फेक बातमीला बळी पडत आहेत आणि त्यांना वाटतं खरंच मला खूप मेसेज येतात, की दादा ही योजना खरी आहे का? ही आहे का? म्हणजे मला खूप मेसेज येतात. योजना खरी आहे का खोटी? तुम्ही माहिती द्या. त्यामुळे काय करत असतो आपण, की त्यांना प्रत्येक जणांना मी सांगत असतो, की कुठल्याही फेक बातमीला बळी पडू नका. जी काही असते ती आपली खरी अपडेट आपण तुम्हाला देत असतो. जी शासनाकडून अधिकृत माहिती येईल, तीच तुमच्यापर्यंत माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे काय करायचं तुम्हाला, आपले चॅनल जे आहे प्राईम नॉलेज नावाचं, त्याला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जेणेकरून जी काही अधिकृत माहिती असेल, केंद्र सरकारची असेल किंवा महाराष्ट्र शासनाची असेल, तीच तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या समजेल आणि तुम्हाला समजून जाईल. काय करतात बरेच लोकं, की कुठून काहीतरी अफवा पसरवतात. मग मला मेसेज येतात, की दादा ही योजना खरी आहे का? अशा काही योजना आहेत जी केंद्र सरकार काय महाराष्ट्र शासनाची कुठलीच योजना नाही आहे. तरी असं काहीतरी जोडून योजना तयार केलेली आणि मला शेतकरी बांधवांचे मेसेज येतात, आपल्या नागरिकांचे मेसेज येतात, की दादा ही योजना खरी आहे का? तर मला खूप हसायला येतं, की हे काय चाललंय, बरोबर? तर तुम्हाला एक विनंती करेल, की आपलं मराठी माणसाचं चॅनल हे प्राईम नॉलेज नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे. लगेच सबस्क्राईब करून काय करायचं आहे तुम्हाला, बेल आयकॉनवर जे असतं ते क्लिक करून ऑलवरती सेट करून द्यायचं. जेणेकरून मी कुठली अधिकृत माहिती अपलोड केली, की तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल, लक्षात घ्या. तर तुम्हाला हे तर माहिती आहे, की प्रचारादरम्यान महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू आणि त्यांचा सातबारा जो आहे तो कोरा करू. अशी पूर्णपणे माहिती दिली होती, बरोबर? किंवा प्रचारादरम्यान प्रचारामध्ये त्यांनी सांगितलं होतं. तर ती योजना आता खरी होईल का? त्यांनी जी सांगितलेली कर्जमाफी ती होईल का? आणि होईल तर कधी होईल? तर असे बरेच प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहेत. तर त्याच बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. तर किती लाखापर्यंत जर कर्जमाफी झाली, तर किती लाखापर्यंत होऊ शकते? हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर घोषणा झालेली आहे का कर्जमाफीची? तर तुम्हाला कोणीतरी सांगत असेल, की घोषणा झाली वगैरे, अशी अधिकृतपणे घोषणा झालेली नाही आहे. पण जी आम्ही माहिती घेतलेली आहे त्याच्यानुसार लवकरच तुमची कर्जमाफीची घोषणा जी आहे होणार आहे. परंतु अजून कुठल्याही प्रकारची कर्जमाफीची अधिकृत घोषणा जी आहे ती झालेली नाही आहे. आणि तुमची कर्जमाफी किती लाखापर्यंत होऊ शकते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कुणी तुम्हाला सांगत असेल, की 5 लाखापर्यंत कर्जमाफी होणार. कुणी म्हणते 4 लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार. पण पूर्ण आढावा घेऊन कुणीही बोलत नाही आहे. अफवांचं खूप सध्या जाळं पसरत चाललेलं आहे. बरोबर, अफवांचं जाळं आपण त्याला म्हणू शकतो. तर आम्ही पूर्णपणे माहिती घेऊन तुमच्यापर्यंत माहिती देत असतो. तर आम्ही घेतलेल्या माहितीनुसार साधारणपणे 1,50,000 म्हणजे साधारणपणे 1.5 लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होण्याचे जे आहेत ती चान्सेस आहेत, म्हणजे शक्यता वर्तविण्यात येत आहे, लक्षात घ्या. आम्ही जी माहिती घेतली त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं, की 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते. आणि तुम्हाला जर कोणी असं फेक बातमी देत असतील त्याला बळी पडू नका. आता जी माहिती घेतली आम्ही त्याच्यानुसार 1.5 लाखापर्यंत होऊ शकते. परंतु अजून अधिकृत माहिती आलेली नाही आहे शासनाकडून, की ही 1.5 लाखापर्यंतच होऊ शकते. थोडेफार त्याच्यात कमी किंवा जास्तसुद्धा होऊ शकतं, लक्षात घ्या. पण परंतु जशी अधिकृत अपडेट येईल शासनाकडून मी सगळ्यात अगोदर तुम्हाला देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा सांगतो आणि अधिकृत माहिती जशी येईल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहे, लक्षात घ्या. तर माझ्या शेतकरी बांधवांना विनंती राहील, कुठलीही काळजी करायची नाही. आपल्या मराठी माणसाचं चॅनल आहे, हक्काचं चॅनल आहे. लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या जे WhatsApp ग्रुप असतील, तुमचे जे मित्र असतील, त्यांच्यापर्यंत शेतकरी बांधव असतील आपले, त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांच्या मनामध्ये काही शंका असतील त्या देखील दूर होतील आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तुम्ही लगेच आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. त्याच्यामुळे कुठलीही काळजी करायची नाही, लक्षात घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी. आवडला असेल तर नक्की लाईक करून जा. जय महाराष्ट्र.